तालुक्यातील तानशेत या मध्य रेल्वे स्थानकाच्या बाहेर आदिवासी जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींचं बांधकाम सुरू असल्यानं त्याला विरोध करून शहापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अपर्णा खाडे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर तहसील कार्यालयाबाहेर उपोषण करण्यात आले। यावेळी शहापूर तालुक्यातील तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पुढील 15 दिवसात कायदेशीर कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिलं। मुंबई नाशिक महामार्ग तसेच मध्य रेल्वेचे तानशेत रेल्वे स्टेशनच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी जमिनीवर अनधिकृत चाळींचं बांधकाम सुरू आहे। विशेष म्हणजे यापूर्वी टिटवाळा कडवली परिसरात रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला अशाच परप्रांतीय व्यक्तींनी चाळींचं बांधकाम करून अनेक मराठी कुटुंबांची फसवणूक केल्याचे प्रकार उघड झाले आहेत। तालुक्यात असलेल्या आदिवासी व्यक्तींच्या अज्ञातपणाचा फायदा घेत त्यांची जमीन कवडीमोल दराने घेऊन त्याचे छोटे छोटे प्लॉट करत येथे चाळीचे बांधकाम करत तेथील रूम लाखो रुपये किमतीला विकत असल्याचं उघड झालंय। विशेष म्हणजे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनानं तेथील चाळीतील रूमांना घरपट्टी देखील आकारली आहे। पुढील काही महिन्यात येथील मोठ्या प्रमाणात चाळींमधील रूमचे व्यवहार होऊन शेकडो कुटुंबांची फसवणूक होणार असल्यानं यावर बंधनं घालण्याकरता शहापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडे, निलेश पंडित, विरल भेरे, संभाजी भेरे, भूषण साबळे, भगवान मसने, शशी पुरभे, शशी भोईर यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजल्यापासून शहापूर तहसील कार्यालयाबाहेर उपोषणाला सुरुवात केली। यावेळी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत तानशेत रेल्वे स्थानकाबाहेरील झालेल्या चाळीच्या बांधकामांना आधीच 15 दिवसांच्या नोटिसा दिलेल्या असल्यानं त्यांचे म्हणणे मांडायची संधी दिली आहे। त्यांचं म्हणणं आल्यावर या अनधिकृत बांधकामावर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले। न्यूज रिपोर्टर राजेश भांगे, आज 24 तास, ठाणे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।